आज मी माशाची आमटी बनवणार आहे। ही मासे घेतले आहे। हे कांदा भाजलेला, लसूण, धने पावडर, भाजलेलं खोबरं हे सगळं वाटण करून घेऊया मिक्सरला। लावलेलं पेस्ट करून घेतली आहे। फोडणीसाठी टाकून घेऊया। तेल गरम झाले चांगलं। हे चांगलं लाल होऊ द्यायचं। हे चांगलं लाल झालं आहे। आपण ह्याच्यात काळा मसाला टाकून घेऊया। काळा मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळदी पावडर 1 चमचा। हे मिक्स करून घेऊया। अद्रक पेस्ट घालून घेऊया। ही सगळी पुडी घालायची सगळीच। ह्याच्यात टमाट्याचं पेस्ट घालून घेऊया। हे चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला मंद आचेवर ठेवून घेऊया। चांगलं तेल सुटलेले आहे। ह्याच्यात गरम पाणी घालून घेऊया। आपल्याला जेवढं लागते तेवढं पाणी घालून घेऊया। मटन मसाला घालून घेऊ। कढीला चांगली उकळी फुटली आहे आमटीला। त्याच्यात आपण मासे टाकून घेऊया कट केलेले। कढईमध्ये बसत नसल्यामुळे मी पातेल्यामध्ये घातले आहे फोडणी। मस्तपैकी आपली कढी रस्सा भाजी झाली आहे। त्यासोबत ज्वारीची भाकर खावे।